शहाणपण नारायण तोची सत्य नारायण, शहाणपण नारायण तोची सत्य नारायण। एका शहाणपणा वीण, एका शहाणपणा वीण जीवनात दाणा दाण। शहाणपण नारायण तोची सत्य नारायण, शहाणपण नारायण तोची सत्य नारायण। शहाणपण वरदान तीच सोनियाची खाण, शहाणपण वरदान तीच सोनियाची खाण। एका शहाणपणा वीण, एका शहाणपणा वीण जीवनात दाणा दाण। शहाणपण नारायण तोची सत्य नारायण, शहाणपण नारायण तोची सत्य नारायण, शहाणपण नारायण तोची सत्य नारायण। आई आई, हा काय? अजून किती वेळ आहे? कधी जायचं आपण? अरे हो, निघूया। उषा मावशीचा कॉल आला ना की लगेच निघ। हे बघ, आलाच उषा मावशीचा कॉल। हा बोल ग, कुठपर्यंत पोहोचलीस? अच्छा बरं, ठीक आहे मग मी लगेच निघते। हा हा बाय बाय बाय, भेटूया भेटूया। हा चल चल निघूया आपण। आई अगं चपला तर घाल। अरे हो चल 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 चल। काही काळजी करू नकोस बिट्टू, लवकर बरा होशील। हे सगळं माझ्यामुळे झालंय बेटा, सगळी माझी चूक आहे। आय एम सो सॉरी बिट्टू, खरंच मला माफ कर बेटा। काळजी करू नकोस, अगं सगळं बरं होईल। देवा, आमच्या बिट्टूला लवकर बरं कर, त्याला पुन्हा हसताना खेळताना आम्हाला पाहायचंय। रस्ती कसेही चालती मग अपघात होती, सावधानपणे चला सुखी जीवनी तो भला। शहाणपण वरदान तीच सोनियाची खाण। जीवनविद्या म्हणते सदा सावध तो सदा सुखी। आता सावध कुठे कुठे राहायचं, खरा मोठा प्रश्न आहे। पण खरं त्याचं उत्तर असं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सावध राहायला लागतं। आता बघा, आपण रस्त्याने चालतो, आता हा काय साधा विषय आहे की नाही, पण तिथे पण सावध राहणं गरजेचं असतं। कीप टू द लेफ्ट असं आपल्याला शिकवलेलं असतं, त्यामुळे आपण डाव्या बाजूनी चालायचं रस्त्यावर असं आपल्याला शिकवतात, बरोबर। पण खरं म्हणजे डाव्या बाजूने चालणं कधी बरोबर आहे, जर तुम्ही फुटपाथवरनं चालत असाल तर। खरं म्हणजे रस्त्यावरनं चालायचंच नसतं, पण आज आपल्याकडे फुटपाथ असतातच असं नाही, त्यामुळे आपण कधी कधी रस्त्यावरनंच चालतो, कधी कधी म्हणण्यापेक्षा नेहमीच चालतो, बरोबर। आता रस्त्यावरनं चालताना आपण जर डाव्या बाजूनी चाललो तर काय होतं,
गाड्या मागून येतात. आता गाड्या जेव्हा मागून येतात तेव्हा आपल्याला दिसत नाही, त्यामुळे त्या गाड्या आपल्या अंगावर येऊ शकतात, बरोबर की नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण नेहमी उजव्या बाजूने चालायचं रस्त्यावर, म्हणजे आपल्याला समोरून गाड्या येताना दिसतात आणि आपण सावध राहू शकतो. आपल्या पालकांना एक वाईट सवय असते काही काही लोकांना, म्हणजे विचार करत नाहीत. आपली लहान मुलं जी असतात ना ती अशा बाजूला पकडतात की जिथून गाड्या जातात. रस्त्याच्या बाजूला जेव्हा तुम्ही लहान मुलांना हात धरता, काही लोक हात पण धरत नाहीत, समजलं ना. अशा वेळेला काय होतं माहिती आहे, ती लहान मुलं जेव्हा एखादी स्कूटर जाते, एखादी गाडी जाते, तेव्हा ती मुलांना त्रास होण्याची शक्यता जास्त असते, मुलांना अपघात होऊ शकतो. त्यामुळे खरं शहाणपण कसं आहे की मुलांना नेहमी आतल्या बाजूला ठेवायचं, रस्त्याच्या बाजूला ठेवायचंच नाही कधी, आणि हात धरूनच चालायचं. कारण मुलं कधी धावतील सांगता येत नाही, शेवटी लहानच मुलं ना ती, कधी धावतील कुठे सांगता येत नाही, आणि मग रडत बसण्यात काय अर्थ नाही ना. म्हणून एक लक्षात ठेवा, पहिली गोष्ट मी सांगितली फुटपाथवरच चाला, ही पहिली गोष्ट. फुटपाथ नसतील तर रस्त्यावरनं चालताना उजव्या बाजूने चालायचं, म्हणजे समोरून गाड्या आपल्याला दिसतात आणि आपण सावध राहू शकतो, कळलं. तिसरी गोष्ट मी सांगितली की मुलांना रस्त्याच्या साईडला न ठेवता फुटपाथच्या साईडला ठेवून हात धरूनच चालायचं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट हल्लीच्या काळातली, आपण सगळ्या काळज्या घेतल्या आणि आपल्याला सवय असते की कानामध्ये एअरपॉड्स टाकायची, गाणी ऐकत जायचं, किंवा मोबाईलवर बोलता बोलता जातो आपण, म्हणजे मोबाईलवर बोलताना आपण चालत राहतो. अशा वेळेला आपलं लक्ष ट्रॅफिककडे नसतं, कशाचकडे नसतं, आपण त्या मोबाईलमध्ये गुंतलेलो असतो, आणि हे सगळ्यात डेंजरस आहे. कानात जेव्हा तुम्ही एअरपॉड घालता तेव्हा तुम्हाला हॉर्न मारलेलं पण ऐकू येत नाही, कळलं का. म्हणून चालताना एवढं काय मोबाईल घेऊन फिरलं पाहिजे नाही ना, फोन नंतर घेऊ शकतो आपण, पण चालताना फोनवर बोलायचंच नाही कधी, हे नीट लक्षात ठेवायचं. हल्लीच्या काळात ह्याच्यामुळे बरेच ॲक्सिडेंट होत आहेत, त्यामुळे सगळ्यांनी याबाबत काळजी घेतलेली बरी की नाही. सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात, खरं शहाणपण हे शुभ नियती निर्माण करण्यात आहे. हे शहाणपण शुभ चिंतन, शुभ इच्छा, शुभ बोलणं व शुभ करणे ह्याच्यातून निर्माण होतं. ह्यासाठी ही विश्व प्रार्थना म्हणा. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. ही विश्व प्रार्थना दिवसभरात रिकामपणी व रात्री झोपताना झोप येईपर्यंत म्हणा, व आपल्या जीवनात यश, सुख, आरोग्य व ऐश्वर्याची प्रचिती घ्या.